नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा करून झाली. तुम्ही पण रोज ही सेवा करतच असाल. तर आत्ता आहे ती म्हणजे 2 एप्रिल गुरुवारी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती. दास्यभाव, सेवाभाव यासाठी बजरंगबली हनुमान यांचे नाव पुढे येते. तर ते का पाहू. श्री मारुतीराय हे श्रीरामांचे भक्त, पण ते भक्ती म्हणून केवळ पूजा अर्चा जप तप करीत राहिले नसून त्यांनी श्रीरामांकरवी आपले कर्तव्य सिद्ध केले. प्रभू श्रीरामांच्या प्रत्येक कार्यात सेवेत त्यांनी अग्रगण्य अशी आपली भूमिका बजावली. आपल्या हृदयात आपल्या प्रिय श्रीरामांना आपल्या गुरूंना बसविले. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरक्षेमधील या श्लोकाने श्री हनुमंताचे ध्यान केले जाते. याचा अर्थ असा: मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याचा वेग आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून ती जिंकली आहेत, असा जितेंद्रिय बुद्धिमत्तेमध्ये जो श्रेष्ठतम आहे, असा वायुपुत्र आणि वानर दलांचा प्रमुख अशा रामदूत हनुमानाला मी शरण जातो. हनुमंताची गती वायूप्रमाणे आहे. त्यांच्या अंगी जाज्वल्य भक्ती आहे. त्यांनी आपल्या मनामध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी असुरांवरही विजय प्राप्त केला आहे. भगवान श्रीरामांसारखा खजिना ज्याला प्राप्त झालेला आहे, त्याला आणखी संसारी सुखसंपत्तीचा लोभ कोठून असणार? स्वतः जे काही केले आहे ते श्रीरामांच्या शक्तीमुळेच घडलेले आहे, अशी अंतःकरणापासूनची भावना जेथे असेल तेथे अभिमान कोठून संभवेल? श्री हनुमंताच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार जर केला तर असे दिसून येते की मारुती हा रुद्राचा अवतार. अत्यंत तेजस्वी, गतिमान, चपळ, आदर्श गुणवत्तेत अग्रगण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते. त्यांचे बल आणि धैर्य वर्णनातीत होते. बुद्धिमतां वरिष्ठम म्हणजेच बुद्धीमध्ये श्रेष्ठ, आचार शक्तिमान, ब्रह्मचर्य पालक, आत्मबल असणारा आदर्श स्वामी भक्त हे खास त्यांची वैशिष्ट्ये होती. स्वार्थत्यागाचे मूर्त स्वरूप ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. शरीरबळ असून सुद्धा हनुमान विनयशील होते. हनुमान मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हनुमानांचा जन्म गौतम कन्या अंजनी व सुमतीराज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला. म्हणून या दिवशी सुंठवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हनुमानांचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळचा असल्याने त्यांना पूर्वेकडून वर येणारे लालबुंद सूर्यबिंब दिसले. ते एक सुंदर फळ आहे असे समजून ते गिळंकृत करण्यासाठी विनाविलंब त्याकडे त्यांनी झेप घेतली, अशी कथा आहे. पवन म्हणजे वायू व त्यांचा मुलगा म्हणून त्यांना पवनपुत्र म्हणतात. श्री रामदास स्वामींनी 11 ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. यामागे शक्तीची उपासना हेच कारण आहे. श्री मारुतीमध्ये असलेले प्रचंड बल शक्ती तरुणांतही वृद्धी होऊन त्यांचा राष्ट्राच्या उभारणीस उपयोग व्हावा, हा त्या पाठीमागचा उदात्त हेतू होता. श्री हनुमान श्रीरामांचे दास असूनही सर्वश्रेष्ठ आहेत. एक आदर्श म्हणूनही वंदनीय आणि पूजनीय आहेत. पराक्रमी तसेच दृढ साहसी वीर आहेत. त्यांच्या ठायी प्रखर दूरदृष्टी आणि निर्भयताही आहे. मारुती, हनुमान, बलभीम, बजरंग, रामदूत आणि रामभक्त इत्यादी नावांवरून त्यांचे यथार्थ स्वरूप दृष्टीपुढे आपोआपच येते. 6 चिरंजीवांपैकी एक असणाऱ्या मारुतींची चैतन्य आणि मंगलदायी स्तुती भीमरूपीच्या निमित्ताने सदैव घडत असते. रामायण घडविण्यामध्ये तसेच श्री प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये श्री हनुमंतांचे कार्य भव्य आणि दिव्य असे आहे. त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी
अढळ स्थान प्राप्त करून घेतले. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, हनुमंतामुळेच रामायण घडले. रामायणातील त्यांच्या लीला आणि मनोरंजक कथा सर्वांना परिचित आहेत. सुग्रीव आणि रामप्रभू यांची मैत्री घडवून आणण्यात हनुमंतांनी शिष्टाई केली. लंकेला जाऊन सीतामाईचा शोध त्यांनीच घेतला. लंका दहन करून रावणाच्या साम्राज्याला हादरा दिला. वानर सैन्याचे नेतृत्व केले. सेतू बांधून समुद्र पार करून युद्धामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना सहाय्य केले. श्री लक्ष्मणांसाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. अशा विविध रोमहर्षक प्रसंगांनी श्री हनुमंताचे जीवन परिपूर्ण भरलेले आहे. रामराज्याभिषेकाच्या वेळी भव्य आणि दिव्य सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी हनुमानाची प्रत्येक ठिकाणची उपस्थिती तेथील काही अनेकांना अडचणीची वाटू लागली. या गोष्टीची लक्ष्मणांसह सर्वांनी तक्रार प्रभू श्रीरामांपुढे विशद केली. त्यावेळी श्रीराम यावर किंचितही आक्षेप न घेता गालातल्या गालात फक्त हसत होते. प्रत्येकाने प्रमुख कामे त्या त्या परीने केली, पण हनुमानांच्या वाट्याला अगदी किरकोळ काम मिळाले. त्यातही ते धन्य होते. दुसऱ्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा स्नानसंध्या विधी होता. चंदनाची उटी, गरम पाणी, कपडे इत्यादींसह दासदासी श्रीरामांच्या शयनगृहात आल्या. पाहतो तो काय, सर्वांच्या आधी हनुमान तेथे सेवेला हजर होते. श्रीरामांच्या सेवेमध्ये ते मग्न होते. आपली तहानभूक विसरून तल्लीन झाले होते. या संबंधीचा इतिवृत्तांत श्रीरामांना कळल्यावर प्रभू श्रीराम म्हणाले, खऱ्या भक्तीतील सेवाभाव हा लहान मोठेपणावर अवलंबून नाही. दास्यभक्तीमध्ये हनुमानच सर्वश्रेष्ठ आहे. हनुमानच माझा खरा भक्त आहे. त्याची स्वामीनिष्ठा निष्कलंक आहे. स्वामींसाठी जीवावर उदार होणारा हनुमान हा एकच आहे. त्यात कसला स्वार्थ नाही व कुठला हेतू नाही. स्वतःची छाती फाडून आपल्या स्वामीला सुरक्षिततेसाठी छातीत लपवणारा हनुमान हेच एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. सर्वांना यावरून हनुमानाची महती कळली. हनुमान आणि श्रीरामांची हीच दास्यभक्ती पुढे संत रामदासांनी त्यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली. हनुमान हे चिरंजीव असल्याने त्यांना पुढे श्रीकृष्ण भक्तीचाही योग मिळाला. सीता संशोधनाचे कार्य देखील श्रीरामांनी जेवढ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवले होते, तेवढ्याच विश्वासाने त्यांनी ते कार्यही पार पाडले. सुंदरकांड हे हनुमंताच्या लीलांनीच भरलेले आहे. हनुमंताजवळ स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञाशक्ती होती. अशोक वाटिकेत जेव्हा आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या सीतेला प्रभू श्री रामचंद्राचा समाचार सांगण्यापूर्वी त्यांनी झाडामागे उभे राहून इक्ष्वाकू कुळाचे वर्णन सुरू केले. हनुमंताने मानसिक भूमिका तयार करून सीतेच्या हृदयात विश्वास निर्माण केला. त्यानंतर रामदूत म्हणून स्वतःचा परिचय करून दिला. लंकादहन ही काही हनुमंताची माकड चेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पूर्ण विचार करून केलेले ते कृत्य होते. लंकादहनामध्ये पूर्ण राजनीती होती. त्याद्वारे त्यांनी लंकेतील राक्षस प्रजेचा आत्मप्रत्यय खलास केला होता. लंकादहन करून हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पूर्ण केले होते. हनुमान हे श्रीरामाचे पूर्ण भक्त होते. त्यांचा दास्यभावही सर्वश्रेष्ठ होता. राम हनुमंताला विचारतात, तुला काय पाहिजे? त्यावेळी माझी तुमच्यावरील प्रेमभक्ती कमी न व्हावी आणि रामाशिवाय दुसरा भाव निर्माण न व्हावा एवढेच पाहिजे, असे उत्तर हनुमंतांनी दिले होते. जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहतील. आज लोकजागृती करून समाजाला सशक्त व बलवान करण्यासाठी शक्तिरूपी मारुतीरायांचा आदर्श जनमानसांसमोर ठेवून त्याच्या आदर्शाची शिकवण देऊन समाज जागृत करता येईल, अशी श्री समर्थ रामदासांची धारणा होती. हा विश्वास मनाशी बाळगून निद्रिस्त समाजात जागृती निर्माण करून तसेच संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी मारुतीच्या उपासनेची प्रेरणा समाजात उत्पन्न करण्याचे कार्य केले. विध्वंसक
अथवा असुरी शक्ती विरुद्ध सामना करणारा मारुतीचा आदर्श लक्षात घेतल्यास मने सशक्त होतात. त्यासाठी दांभिक कर्मकांडाची आवश्यकता नाही. शक्ती मुक्ती जये ठाई, तेथे श्रीमंती धावती. ही श्रीमंती प्राप्त होण्यासाठी मारुतीची उपासना करावी. हनुमानासारखी जाज्वल्य भक्ती करून मनदेहाचे शक्तिबल वाढवावे. नमस्कार. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.